गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना? स्लाइड्स विजिबल आहेत? मला एकदा चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शुभांगी, आवाज येतोय? ओके. इथे बघा, आजच्या LSOच्या लेक्चरमध्ये आपण MEBS स्टार्ट करतोय. तर याच्या आधी बघा, तुम्ही LSOच्या लेक्चर्समध्ये किंवा आतापर्यंतच्या टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलंय. एक तर तुम्ही तुमचे जे काही LSOचे जे वेक्टर बॉर्न डिसीजेस, व्हायरल डिसीजेस स्टडी केले. त्यानंतर आपण तुमच्यासाठी जे काही ॲनाटॉमी, फिजिओलॉजीचे जे काही तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिशनल लेक्चर्स हवे होते ते प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर हिमॅटोलॉजी कव्हर केलंय. वेगवेगळ्या कोणत्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात लॅबोरेटरीमध्ये त्यासुद्धा तुम्हाला इथे सांगितलंय. ब्लडमधले जे काही वेगवेगळे कंपोनंट्स ओके ते हिमॅटोलॉजीमध्ये कव्हर केलंय. त्याचबरोबर ज्या व्हेरियस टाइप्स ऑफ टेस्ट परफॉर्म्स इन मेडिकल लॅबोरेटरीज ते एक सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण मायक्रोबायोलॉजीचा पार्ट कव्हर केला, ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक आयडिया असावी की कशा टाईपचे बॅक्टेरियाज असतात, त्यांचे आउटर मेम्ब्रेन्स काय आहेत, ओके ते बॉडीमध्ये हार्मफुल असतात आणि त्या पद्धतीने तुम्ही कोणत्या टाईप्स ऑफ हे टेस्ट परफॉर्म करू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की ते कोणत्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, हा पार्ट आपण आतापर्यंत कव्हर केलाय. त्यानंतर आपण आजपासून सुरू करतोय पॅरासिटॉलॉजिकल डिसीजेस आणि बॅक्टेरियल डिसीजेस. त्यामध्ये आपण पहिला आज पॅरासिटॉलॉजिकल डिसीजेस बघतोय. त्याच्यामध्ये पहिला आहे ॲमिबियासिस. ओके, जे काही एंटामोइबा हिस्टोलायटिकामुळे जे काही डिसेंट्री होते दॅट इज ॲमिबियासिस. ओके, तर इथे बघा, इम्पॉर्टंट काय आहे स्टडी करताना तुम्हाला बघायचं आहे पॅरासिटॉलॉजिकल डिसीजेस. पॅरासिटॉलॉजिकल डिसीजेस असे असतात जे पॅरासाइट्समुळे होत आहेत. ओके, हार्मफुल ऑर्गॅनिझम्समध्ये एंटर केल्यानंतर हे आपल्याला होऊ शकतात. ओके, याच्यामध्ये हा जो पॅरासाइट आहे एंटामोइबा हिस्टोलायटिक, तो कशा टाईपचा आहे? फंगल आहे, व्हायरल आहे, बॅक्टेरियल आहे. तो प्रोटोझोनल पॅरासाइट आहे. प्रोटोझोनल. ओके, जसं मलेरिया एक प्रोटोझोनल डिसीज आहे किंवा प्रोटोझॉनमुळे होतोय, हा पण कसा आहे? प्रोटोझोन आहे. ओके, ॲमिबियासिस इज नॉट अ बॅक्टेरियल बट इज अ प्रोटोझोनल, सो वी कन्सिडर इट अंडर पॅरासिटॉलॉजिकल डिसीजेस. आता याच्यामध्ये जर बघितलं गेलं, अप्रॉक्सिमेटली 50 मिलियन पीपल वाईडली इच इयर, प्रत्येक वर्षी याच्यामुळे एवढ्या लोकांना इन्फेक्शन होतं, कॉझिंग अबाउट 1 लाख डेथ्स, प्रिडॉमिनेंटली इन द डेव्हलपिंग नेशन्स. डेव्हलपिंग नेशन्समध्ये जास्त प्रमाणामध्ये यांची डेथ बघितली गेली, कारण की डेव्हलपिंग कंट्रीमध्ये पुअर सॅनिटेशनमुळे किंवा जे काही वॉटर कंटॅमिनेशन असतं ते जास्त प्रमाणात बघितलं जातं, म्हणून याच्यामुळे जास्त पद्धतीने ही एंटामोइबा हिस्टोलायटिका स्प्रेड होतो आणि याच्यामुळे डिसेंट्री कॉज होणार आहे. आवाज क्लिअर आहे ना सर्वांना? आता याच्यामध्ये काय होतं, कधी कधी हे जे इन्फेक्शन आहे ते असिम्प्टमॅटिक असू शकतं. ओके, असिम्प्टमॅटिक कोलोनायझेशन म्हणजे विदाउट सिम्पटम. असिम्प्टमॅटिक इज विदाउट सिम्पटम्स, कोणत्याही पद्धतीचे सिम्पटम्स दिसत नाहीत. आणि त्याच्यामध्ये ॲमिबिक डिसेंट्री अँड लाईफ थ्रेटनिंग एक्स्ट्रा इंटेस्टिनल ॲब्सेसेस. मी तुम्हाला सांगेल की एक्स्ट्रा इंटेस्टिनल ॲब्सेसेस काय असतात. आता ॲब्सेसेस इज नथिंग बट इन्फ्लामेशन विथ फ्लुइड. त्याच्या आतमध्ये फ्लुइड सॅच्युरेट राहणार आहे एक्स्ट्रा इंटेस्टिनल ॲब्सेसेसमध्ये. त्याच्यामध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे त्याला म्हटलं जातं हिपॅटिक ॲमिबिक ॲब्सेस. ओके, आता जे एक्स्ट्रा इंटेस्टिनल आहे म्हणजे इंटेस्टाईनच्या बाहेर प्रेझेंट असणारे हे ॲब्सेसेस असणारे, मी तुम्हाला इथे डायग्राममध्ये दाखवते. हे बघा, हिपॅटिक जे काही लिव्हर आहे त्याच्यावरती हे ॲब्सेस बनणार आहेत, त्याला
म्हटलं जातं एक्स्ट्रा इंटेस्टिनल, म्हणजे इंटेस्टाईन जरी इथे आहे, एक्स्ट्रा इंटेस्टिनल म्हणजे इंटेस्टाईनच्या बाहेर असणार आहे. आणि ते जर लिव्हरवरती आहे, लिव्हरच्या सेल्सला हिपॅटिक सेल्स म्हटलं जातं, म्हणून याला म्हटलं जातंय हिपॅटिक ऍब्सेसिस. ओके, हे बघितलं तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये सिम्पटम्स काय असतात, कधी कधी असिम्पटमॅटिक असतात, आणि जे सिस्ट आहेत, ओके, जे तुमच्या बॉडीमध्ये आल्यानंतर, असे ऑर्गॅनिझम जे तुमच्या बॉडीमध्ये आल्यानंतर ऍक्टिव्हेट होतात, दॅट कम्स इन द फॉर्म ऑफ सिस्ट, म्हणून ते काय असतात, असिम्पटमॅटिक असतात आणि फक्त कॅरियर म्हणून तुमच्या बॉडीमध्ये काम करतात. कधी कधी त्यांचे काही सिम्पटम्स नसणार आहेत. याच्यामध्ये ॲमिबिक डिसेंट्री काय असणार आहे, याच्यामध्ये क्रॅम्पी ॲब्डॉमिनल पेन, पोटात खूप जास्त प्रमाणामध्ये दुखतं. त्याच्यानंतर तुम्ही बघणार आहे ट्रेनिसमस, ब्लडी म्युकॉइड स्टूल्स. आता जे काही स्टूल्स असणार आहे, ओके, त्याच्यामध्ये काय पास होणार आहे, ब्लड. ओके, ब्लडी म्युकॉइड किंवा म्युकस सबस्टन्सेस याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. आणि लो ग्रेड फिवर म्हणजे जो कमी एक हलकासा ताप असतो त्याला म्हटलं जातं लो ग्रेड फिवर. ल्युमिनंट कोलिटिस याच्यामध्ये काय असणार आहे, सिव्हिअर ब्लडी डायरिया, जास्त प्रमाणामध्ये इथे डायरिया, सिव्हिअर डायरिया बघितला जातो. ब्लड तर पास होणार आहे आणि सिव्हिअर डायरिया असतो. याच्यामध्ये आहे फिवर, ताप असणार आहे. टॉक्झेमिया म्हणजे काय, लिहून घ्या, टॉक्झिन्स accumulated in blood. ओके, इथे जे काही टॉक्झिन्स असणार आहे, एंटॅमोइबा हिस्टोलायटिकामुळे जे काही टॉक्झिन्स प्रोड्यूस होतील ते तुमच्या ब्लडमध्ये अपियर व्हायला लागतात. ॲमिबोएमा याच्यामध्ये ट्युमर लाईक ग्रॅन्युलोमेटस मास प्रोड्यूस होणार आहे. तर याच्यामध्ये बघा, हे असं अशा टाईपचे सिस्ट किंवा मास फॉर्मेशन व्हायला लागतं, आणि ते मास फॉर्मेशन मध्ये काय होणार आहे, ते तुमच्या आरबीसीजला एनगल्फ करणार आहे, आरबीसीजला आतमध्ये ओढून घेणार आहे. त्यालाच काय म्हटलं जाते, तर ट्युमर लाईक ग्रॅन्युलोमेटस मास इन कोलॉन. कोलॉन म्हणजे जे काय तुमचे इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये हे प्रेझेंट राहणार आहे. त्याच्यानंतर जे काय एक्स्ट्रा इंटेस्टिनल तुमचे ऍब्सेसेस फॉर्म होत आहेत त्यालाच इथे काय म्हटलंय, ALA, म्हणजे ॲमिबिक लिव्हर ऍब्सेसेस म्हणजे तुम्हाला अर्थ कळालाय, एक इन्फ्लामेशन ज्याच्यामध्ये येलो फ्लुइड अक्युमुलेटेड असतं. ओके, आणि तेच इथे ॲमिबिक जे ऑर्गॅनिझम आहे, ॲमिबिक एंटॅमोइबा हिस्टोलायटिका, जो ॲमिबिक डिसेंट्रीसाठी रिस्पॉन्सिबल आहे, याच्यामुळे जे काही लिव्हरमध्ये ऍब्सेसेस फॉर्म होणार आहे दॅट इज ॲमिबिक लिव्हर ऍब्सेसेस, ज्याला ALA पण म्हणतात. पुढे पुढे जिथे पण हा ALA शब्द येणार आहे तुम्हाला माहिती पाहिजे त्याचा अर्थ काय, ॲमिबिक लिव्हर ऍब्सेसेस. आणि याच्यामुळे काय होतं, जे काही राईट अप्पर क्वाड्रंट आहे बघा, ही जर तुमची हा वरचा पार्ट जर चेस्ट असणार आहे, तर इथे पार्ट जो तुमचा असतो याच्यामध्ये असे क्वाड्रंट ड्रॉ केलेले असतात. जर तुम्हाला जर मेडिकल सायन्सेस बद्दल एवढं माहिती नसेल तर बघा, इथे जे काही तुमचं प्रेझेंट असतं ते असतं लिव्हर. सगळ्यांना माहिती असेल, तुमच्या बॉडीच्या उजव्या साईडला वरच्या साईडला काय प्रेझेंट असतं, लिव्हर. लिव्हर वरती जे ALA बघितले आपण, ऍब्सेसेस फॉर्म होतात. पण पेन कुठे होणार आहे जास्त, म्हणजे दुखणं कुठे जास्त असणार आहे, इथे तुमच्या अप्पर राईट क्वाड्रंट मध्ये. ओके, समजलं याचा अर्थ काय, राईट अप्पर क्वाड्रंट मध्येच का पेन असणार आहे. जस्ट अ मिनिट, येस, श्रवस्ती बरोबर आहे, टॉक्झिन्स इन ब्लड, गुड. तर त्याच्यानंतर बघा, याच्यानंतर आहे टेंडर हिमॅटोमेगॅली. ओके, आधीचे जे लेक्चर्स होते आपण डिसीजेसच्या रिलेटेड जे स्टडी केलेत त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं हिपॅटोमेगॅली म्हणजे काय. व्हॉट इज हिपॅटोमेगॅली, एनीबडी? येस, सुप्रिया, शुभांगी, श्रवस्ती, माहिती आहे कोणाला? व्हॉट इज हिपॅटोमेगॅली? बघा इथे हिपॅटोमेगॅली इज इन्फ्लामेशन इन द लिव्हर. ओके, हिपॅटोमेगॅली इज इन्फ्लामेशन इन द लिव्हर. त्याच्यानंतर काय बघितलं जातंय, फिवर, स्वेटिंग, वेट लॉस आणि नो डायरिया.
ज्यावेळेस लिव्हरला तुमचे ॲब्सेस फॉर्म होऊन जातात त्यावेळेस डायरिया हा कमी प्रमाणामध्ये असतो. म्हणजे 50 केसेसमध्ये बघितला जातो पेशंट्समध्ये, काही पेशंट्समध्ये नाही बघितला जात. एक्स्ट्रा इंटेस्टिनल की हे प्ल्युरोपल्मनरी रप्चर ऑफ ALA. ओके, याच्यामध्ये जे सेल्स आहेत तुमचे आपले पल्मनरी मीन्स तुमचे रेस्पिरेटरी सिस्टीमचे, त्या सेल्सला तुम्ही काय करतात रप्चर होणार आहेत त्या सेल्समध्ये. रप्चर ऑफ ALA हे पण बघितलं जाऊ शकतं इंटो प्ल्युरा और पेरिकार्डियम. त्याच्यामुळे काय होणार आहे सेरिब्रल ॲब्सेसेस रेअर कंडिशन्समध्ये बघितले जातात आणि काही केसेसमध्ये जेनेटल ऑर्गन्सच्या इथे जे काही स्किन अल्सर्स आहेत ते सुद्धा इथे बघितले जातात आणि हे पण रेअर असतं. ओके, सिम्पटम्स बघितले तुम्ही. यानंतर यांचे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत, कशामुळे एक्झॅक्टली हा डिसीज होतोय, ॲमिबियासिस होत आहे. तर इम्पॉर्टंट आहे अँटॅमोइबा हिस्टोलायटिका, अॅमिबिक डिसेंट्री. तर वेगवेगळ्या डिसेंट्रीज असतात ज्याच्यामध्ये अॅमिबिक डिसेंट्री ही अँटॅमोइबा हिस्टोलायटिकामुळे होते. कोणत्या फायलमला बिलॉंग करतात ते ॲमिबोझिया. त्यानंतर क्लास आहे लोबेसिया. ट्रफोझाइट्स, आता इथे पुढे आपण बघणार आहे ट्रोफोझॉइट्स याच्यामध्ये फॉर्मेशन व्हायला लागतं. ट्रोफोझाइट्स इथे बघा, हे ट्रोफोझाइट्स. ओके, याला काय म्हटलं जातं, जे काही तुमच्या इंटेस्टाईनच्या वॉल्स आहेत त्याच्यामध्ये हे पॅरासाइट इनटेक करायला लागतात. त्याच्यामुळे काय होतं, हे असे फॉर्मेशन होतं. याला म्हटलं जातं ट्रोफोझॉइट्स. आणि ट्रोफोझॉइटचं फॉर्मेशन तुमच्या अँटॅमोइबा हिस्टोलायटिकाच्या याच्यामध्ये बघितलं जाणार. हे कसं आहे, युनिडिरेक्शनल आहे, सुडोपोडा. इंजेस्टेड आरबीसीज एक हॉलमार्क साईन असतो याचा. मी तुम्हाला सांगितलं होतं हे अँटॅमोइबा हिस्टोलायटिका काय करतात, आरबीसीजला एनगल्फ करतात. ओके, त्यांच्या आतमध्ये त्यांना ओढून घेतात. तर ते याच्यामध्ये बघितलं जाणार आहे. इरिथ्रोफॅगोसाइटोसिस, त्यालाच काय म्हटलं जातं इरिथ्रोफॅगोसाइटोसिस. एनगल्फिंगच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं फॅगोसाइटोसिस प्रोसेस. आणि ते एनगल्फ काय केलं जातंय आरबीसीजला पण काय म्हटलं जातं इरिथ्रोसाइट्स. म्हणून इरिथ्रोसाइट्सचं ज्यावेळेस एनगल्फिंग केलं जातं त्याला म्हणतात इरिथ्रोफॅगोसाइटोसिस. आणि ते काय प्रोड्यूस करणार आहे सिस्टीन प्रोटीएजेस, ॲमिबोपोर्स. आणि इथे पोर फॉर्मेशन प्रोटीन्स असतात. मग हे तुम्ही बघू शकता जे लेक्टिन ॲडेशन्स आहेत ते ज्यामध्ये बघितले जाणार. आणि क्वाड्रा न्यूक्लिएट म्हणजे 4 न्यूक्लियसचं हे स्ट्रक्चर फॉर्मेशन होणार. क्रोमॅटॉइड बॉडीज असतील त्याच्यामध्ये. इन्फेक्टिव्ह फॉर्म म्हणजे जे आता फॉर्मेशन झालेलं आहे ते इन्फेक्टिव्ह फॉर्म आहे आणि रेझिस्टंट टू क्लोरीन जरी इंटेक केलेलं असेल किंवा कोणत्याही फॉर्ममध्ये त्याला दिलेलं असेल तरी ते क्लोरीनला काय करतील आता रेजिस्ट करतील. म्हणजे त्याच्या जरी क्लोरीनचं प्रेझेन्स असेल तर तिथे 0 ऍक्टिव्हिटी त्यांच्याद्वारे दाखवली जाईल, म्हणून त्याला म्हटलं जातं रेजिस्टंट टू क्लोरीन. आता हे स्ट्रक्चर तुम्ही बघितलंय. ओके, बघा एकदा तरी. इंटेस्टिनल म्युकोसा फ्लॅश शेप ज्याच्यामध्ये ट्रोफोझाइटचं फॉर्मेशन होणार आहे. ओके, आतल्या साईडला या टॉक्झिन्सला इनटेक केलं जातं आणि याच्यामध्ये जे अँटॅमोइबा हिस्टोलायटिका आहेत ते आरबीसी सुद्धा एनगल्फ करत आहे. इरिथ्रोफॅगोसाइटिस इथे होत आहे. ओके, याच्यामुळे काय होतं क्रॅम्पिंग खूप जास्त तुमच्या पोटामध्ये होतं. आणि हा सेकंड पार्ट. इथे इंटेस्टिनल ॲमिबियासिस म्हणजे इंटेस्टाईनमध्ये जे काय ॲमिबियाचं ग्रोथ होणार आहे त्याच्यामुळे इंटेस्टिनल ॲमिबियासिस होत आहे इंटो कोलॉन. आणि जे एक्स्ट्रा इंटेस्टिनल ॲमिबियासिस आहे जे इंटेस्टाईनच्या बाहेर होणार, जे त्याचं जास्त प्रमाणामध्ये इम्पॅक्ट तुमच्या लिव्हरवरती पडतो. ओके, याला काय म्हटलं जातं हेपॅटिक ॲब्सेसेस. आणि याच्यामध्ये कधी कधी हिपॅटोमेगॅली सूज तर येणार, त्याच्यामुळे काय हिपॅटोमेगॅली. आणि कोणता क्वाड्रंट, राईट अप्पर क्वाड्रंट पार्ट. ज्यावेळेस डॉक्टर तुम्हाला विचारतात एक्झॅक्टली तुम्ही म्हणता की पोटात दुखतंय, पण कोणत्या साईडला दुखतंय, तुमच्या राईट साईडला दुखतंय, तुमच्या लेफ्ट साईडला दुखतंय, कोणत्या क्वाड्रंटमध्ये दुखतंय, याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. तर या केसेसमध्ये राईट अप्पर क्वाड्रंटमध्ये जर पेन होत असेल
आणि या बाकीचे सिम्पटम्स दाखवत असतील तर डॉक्टर एमईबीएसएस ही डिटेक्ट करू शकतात. तर याच्यासाठी डायग्नोसिस कोणते कोणते आहेत ते आपण बघूयात पुढे. यांची लाईफ सायकल कसं आहे बघा. आता तुम्हाला जर हा डायग्राम कळाला असेल ना तर लाईफ सायकल समजायला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. सिस्ट इंजेस्टेड, ओके, सिस्ट तुम्ही इंटेक करताय. सिस्ट म्हणजे जो काय एक फॉर्म असतो ज्याच्यामध्ये काय करणार आहे, एंटामोइबा हिस्टोलायटिका एंटर करते की त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असणार आहे ती. एकतर इंजेस्ट केली तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये एक्झोसायटेशन त्याचं होणार आहे. मेटासायटिक ट्रोफोझॉइड्स इथे बनले जातात. ट्रोफोझॉइड्स कसे बनणार आहेत, हे अशा फॉर्म मध्ये. ओके, इंजेस्टेड केलेल्या सिस्टला एक्झोसिस्टेशन होतं आणि त्याचे ट्रोफोझॉइड्स बनतात. नॉन इन्व्हेसिव्ह रिमेन इन लुमेन आणि त्याच्यामुळे इन्सिस्ट फॉर्म करतात. दॅट फॉर्म्स इन्सिस्ट. आणि इन्व्हेसिव्ह जे असतात पेनिट्रेट करतात इनटू म्युकोसल वाया प्रोटीएजेस. फ्लास्क सेल किंवा शेप्ड अल्सर फॉर्म करणारे इनटू कोलॉन. कोलॉन मध्ये ते अल्सर फॉर्मेशन करतात आणि ते अल्सर फॉर्मेशनमुळे काय होणार आहे, ब्लड रिलीज होतं आणि ते ब्लड स्टूल मध्ये रिलीज होतात. म्हणजे ब्लडी म्युकोसल स्टूल्स इथे बघितले जाते. हिपॅटोजेनस स्प्रेड वाया पोर्टल वेन, जी काही पोर्टल वेन असते. आता इंटेस्टाईन कडून परत ते लिव्हरकडे कसं जाणार आहे, तर पोर्टल वेन कडून ते तुमच्या इंटेस्टाईन कडून तुमच्या लिव्हरकडे जातं. ओके, हिपॅटोजिनस स्प्रेड इन पोर्टल वेन. त्यानंतर लिव्हर मोस्ट कॉमन याच्यामध्ये ॲमिबिक लिव्हर ॲब्सेसेस म्हणजेच ALA. त्याच्यानंतर बघा लंग्स, ब्रेन आणि रेअर एक्स्ट्रा इंटेस्टिनल साइट्स मध्ये हे इन्फेक्शन स्प्रेड होतं. त्यानंतर सिस्ट फॉर्मेशन जे आहे ज्यांना इनसिस्टेशन म्हटलं जातं. परत बॉडीच्या बाहेर त्या सिस्टला काय इलिमिनेट करायचं म्हणजे बाहेर टाकायचं. त्याच्यामध्ये परत त्याचं काय होणार, इनसिस्टेशन होतं. युनिन्यूक्लिएटेड प्रीसिस्ट, त्याच्यानंतर ती फॉर्म होते बायन्यूक्लिएट करून ती क्वाड्रा न्यूक्लिएट पर्यंत फॉर्मेशन होणार. 1 चे 2 बनतील म्हणजे 1 and 1 आणि याचे म्हणजे हे किती असणार आहे 4. त्यालाच काय म्हटलं जातं, क्वाड्रा न्यूक्लिएट सिस्ट. आता जे सिस्ट आहेत ते तुमच्या स्टूल्स मधून बाहेर पडतील आणि हे बाहेर पडलेले सिस्ट परत दुसऱ्या न्यू होस्ट मध्ये एंटर करण्याचं काम करतील. आणि मग त्याचं आता कोणाच्या, आता हा एक पर्सन होता, आता याच्याकडून ह्या स्टूल्स मधून त्याच्या सिस्ट बाहेर पडले. आता ही सिस्ट आहे एन्व्हायरमेंट मध्ये. ज्यावेळेस फूडचं वॉटरचं कंटॅमिनेशन होतं, ही सिस्ट त्या फूड मध्ये वॉटर मध्ये पास होणार आहे. वॉटर मध्ये जर घेतली वॉटरचं कंटॅमिनेशन, आता ती जर दुसऱ्या पर्सन मध्ये जाईल, आता सेकंड पर्सन, आता सेकंड पर्सनने हे कंटॅमिनेटेड वॉटर ड्रिंक केलंय. आता त्याच्यामध्ये सेम प्रोसेस होणार आहे, इनसिस्टेशनचं एक्सिस्टेशन. ओके, आणि त्याच्यामध्ये बॉडीमध्ये पूर्ण सायकल तुम्ही इथे स्टडी केली अशी. ओके, समजतं इथपर्यंत सर्वांना. आता याची एपिडेमिओलॉजी जर बघितली तुम्ही, एंडेमिक इन डेव्हलपिंग कंट्रीज, एंडेमिक म्हणजे त्या ठिकाणी हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो. डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये जर इथे स्पेसिफिकली असं म्हटलंय कारण की सॅनिटेशन एवढं प्रॉपरली म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीने फॉलो नाही केलं जात. त्याच्यानंतर इंडिया, मेक्सिको, बांगलादेश, आफ्रिकामध्ये खूप जास्त रिपिटेटिव्ह फॉर्म्स मध्ये बघितलं जातं. ट्रान्समिशन कशामध्ये होत आहे, फिकल टू ओरल रूट, म्हणजे फिकल म्हणजे फिसिस मध्ये रिलीज केले जातात, स्टूल्स मध्ये रिलीज केले जाणार आहे. त्याच्यानंतर याचं कंटॅमिनेशन वॉटर फूड सोबत होतं आणि ते ओरल रूट्सने ज्यावेळेस इंटेक केलं जातं दुसऱ्या पर्सनने, तर त्याला हे इन्फेक्शन होणार आहे. त्यालाच म्हटलं जातं फिकल ओरल कंटॅमिनेशन. मग कंटॅमिनेटेड वॉटर फूड मध्ये किंवा इंडस्ट्रियल सेटिंग्स मधून हे काय होणार आहे, पास होणार आहे. याचे रिस्क फॅक्टर म्हणजे कोणत्या व्यक्तींना याचं जास्त रिस्क आहे, कोणाला लवकर याचं इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं किंवा कोणाची बॉडी एवढी इम्युन नाही आहे यांना टॉलरेट करण्यासाठी, त्यांच्यामध्ये हे सिव्हिअर इन्फेक्शन कॉज करतात. एक तर आहे पॉवर्टी. ओके, जे गरीब लोक असतात तेवढं प्रॉपरली हायजीन फॉलो नाही करत किंवा हायजीन कंडिशन्स मध्ये राहत नाही, तर त्यांच्यामध्ये हे कंडिशन्स बघितल्या जाऊ शकतात. ओव्हर क्राउडिंग रिजन मध्ये पण हे बघितलं जातं.
पुअर हायजीन फॉलो केली जाते तिथे स्प्रेड होणार आहे. त्यानंतर इम्युनोसप्रेशन, ज्यांचं इम्युन सिस्टीम ही सप्रेस्ड असते. आणि इम्युन सिस्टीम सप्रेस कधी होते, ज्यावेळेस ऑलरेडी एखादा आजार झालेला असेल, मेडिकेशन्स वरती असतील आणि तुमची बॉडी ऑलरेडी दुसऱ्या डिसीज सोबत फाईट करत असेल, त्यावेळेस जर अशा टाईपचं इन्फेक्शन होतं, त्यावेळेस एवढं ते जे काही जेवढं लायटर फॉर्ममध्ये जरी ते इन्फेक्शन झालं तरी बॉडीवरती कसं येते, हार्मफुल आहे बॉडीला. तर त्याच्या विरुद्ध बॉडी आपली फाईट नाही करू शकत आणि सिव्हिअर फॉर्म्समध्ये ते डिसीज डेव्हलप होतात. ओके, इम्युनोसप्रेशन पीपलमध्ये हे जास्त हार्मफुल असू शकते. नाउ इन्व्हेसिव्ह डिसीज आर मोर कॉमन इन अडल्ट मेल्स. त्यानंतर ALA, ALAचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे, प्रीडॉमिनंटली इन मेल, ही जास्त पद्धतीने मेल्समध्ये बघितली जाते. आता कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक आहे सेफ वॉटर सप्लाय. जे काही वॉटर सप्लाय आहे तो चांगला पाहिजे. ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन्स. तर हे त्या व्यक्तींना ज्यांना इन्फेक्शन ऑलरेडी झाले आणि वॉटर खूप लॉस होत आहे बॉडीमध्ये ज्यावेळेस वॉटर लॉस होतो बॉडी थ्रू, त्यामध्ये आपले जे काही सॉल्ट्स आहेत, ओके, जे मिनरल्स आहेत त्यांची पण कमतरता होते. तर त्यामध्ये हे ORSने तुम्ही बॉडीचे जे मिनरल्स आणि सॉल्ट्स आहेत त्यांना बॅलन्स आउट करू शकता. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हँड हायजीन, त्यानंतर प्रॉपर सीवेज डिस्पोजल, फूड हायजीन, हेल्थ एज्युकेशन इथे इम्पॉर्टंट आहे. ओके, सर्व्हिलन्स कशाद्वारे केला जाऊ शकतो किंवा तो कसं आयडेंटिफाय केला जाऊ शकतं? स्टूल मायक्रोस्कोपी, सर्व्हेज प्रिव्हॅलन्स ऑफ एंटामोइबा हिस्टोलायटिका आणि त्यानंतर एंटामोइबा डिस्पर बाय PCR किंवा ELISनी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आता डायग्नोस्टिक मेथड्स बघा, इथे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला माहिती आहे, मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला कळालं एक्झॅक्टली डिसीज कुठे होतोय, त्याच्यामुळे कोणते पार्ट्स इन्फेक्टेड होत आहेत आणि कोणत्या बॉडीच्या फ्लुइड्समध्ये रिलीज होतोय का तो कोणत्या बॉडीच्या अशा कोणत्या एखाद्या एक्स्ट्रा सेल्युलर किंवा एक्स्ट्रा ॲडिशनल मटेरियल्सनी जे रिलीज केले जातात त्याच्यामध्ये रिलीज होत आहे. जर तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही डायग्नोस्टिक प्रोसेस गेस करू शकता किंवा तुम्हाला लगेच समजू शकतात. तर याच्यामध्ये पहिली आहे स्टूल मायक्रोस्कोपी. जे काही इन्सिस्ट आहेत ते स्टूल्समधून पास होणार आहेत. ओके, तर स्टूल्सचे जर मायक्रोस्कोपी केले, जर स्टूल सॅम्पल्स कलेक्ट केले तर त्याच्यामध्ये तुम्ही हे एंटामोइबा हिस्टोलायटिका जे सिस्ट आहेत की नाही हे बघू शकता. ओके, तर त्याच्यासाठी स्टूल मायक्रोस्कोपी करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टूल PCR, जे काही स्टूलचं सॅम्पल घेतलंय त्याच्यामध्ये जरी तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिळालेत तर तुम्ही PCRने काय करू शकतात, त्याचे DNA सॅम्पल स्टडी करणार आहेत. एंटामोइबा हिस्टोलायटिकाचा जर DNA सॅम्पल तुमच्याकडे आहे, ओके, त्याचा तुम्ही काय करू शकता, प्रायमर बनवू शकता. प्रायमर आणि PCR मध्ये जे काय DNA सॅम्पल्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही हा जर प्रायमर ऍड केला आणि हा इथे बाइंड होतोय तर तुम्ही समजू शकता की हा या सॅम्पलमध्ये, स्टूलच्या सॅम्पलमध्ये हा एंटामोइबा हिस्टोलायटिकाचा सॅम्पल आहे. ओके, त्यानंतर अल्ट्रासाउंड, याच्यामध्ये हायपोइकोइक लिजन्स याच्याद्वारे जे काही साऊंड्स रिलीज केले जातात त्याच्यामधून तुम्ही हे बघू शकता. ॲस्पिरेशन, याच्यामध्ये ALA जे आहेत, चॉकलेट किंवा एन्कोवी सॉस पस, याच्यामध्ये पस फॉर्मेशन होत जातं. ओके, जो तुम्हाला येलोइश कलरचा पस जो फॉर्म होता इन्फ्लामेशनच्या आतमध्ये, त्याला तुम्ही काय करू शकता, काढून चेक करू शकता. स्टेराइल, नो बॅक्टेरिया, ट्रोफोझॉइड्स, ओके, रेअरली सीन इन सेंटर ऑफ ॲब्सेसेस. हे ट्रोफोझॉइड्स कुठे प्रेझेंट असणार आहेत, इंटेस्टाइन मध्ये. आणि आहे कोलोनोस्कोपी, जे काही कोलोन आहे त्याची स्कोपी म्हणजे फ्लॅश शेप जे अल्सर्स आहेत आणि अल्सर्स कसे फॉर्म होत आहेत ते तुम्ही बघितलंय. इथे कोलोनोस्कोपीमध्ये जे काही अल्सर फॉर्मेशन आहे ते डिटेक्ट केलं जातं आणि हे बायोप्सी फॉर ट्रोफोझॉइड्स, जरी ट्रोफोझॉइड्स मिळाले त्याची बायोप्सी कॅरी आउट केली जाते.
ओके, कोलोनोस्कोपीमध्ये. ते प्रोफायलॅक्सिस म्हणजे प्रोफायलॅक्सिसमध्ये तुम्ही स्टडी करता की कशा पद्धतीने तुम्ही त्या इन्फेक्शनला सप्रेस करू शकता किंवा कमी करू शकता. तर याच्यामध्ये जे काही सेफ वॉटर ड्रिंकिंग आहे, क्लोरिनेटेड ड्रिंकिंग वॉटर्स, जे काही पूल्स आहेत तिथे क्लोरिनेटेड, जे काही वॉटर तुम्ही ड्रिंक करणार आहे त्याला बॉईल करणं, जेणेकरून त्याच्यामधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते किल होतील. आणि सेफ वॉटर सप्लाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॉपर सॅनिटेशनमध्ये पिट लॅट्रिन्स, सिवेज ट्रीटमेंट, प्रिव्हेंट ओपन डिफिकेशन, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे प्रिव्हेंट ओपन डिफिकेशन. आता हे सगळीकडेच बघितलं तर सगळ्या विलेजेस याच्यामध्ये हा प्रोग्राम चालू आहे, सगळीकडे कॅरी आउट केलं जातं. म्हणून गव्हर्नमेंटनी काय जे काही टॉयलेट्स आहेत, गव्हर्नमेंट टॉयलेट्स ते बिल्डअप करायला लावलं, किंवा सगळ्या घरामध्ये एक तरी टॉयलेट पाहिजे, किंवा त्या पूर्ण विलेजमध्ये काही असे कॉमन टॉयलेट्स दिले जातात जिथे ते यूज करू शकतात. तर हे याचं एक इम्पॉर्टंट काम होतं की जे काही ओपन डिफिकेशन आहे त्याला कमी करावं, कारण की त्याच्यामुळे जे काही सॅनिटेशन खराब होत आहे, त्याच्यामुळे जे काही डिसीजेस स्प्रेड होत आहे ते कमी झाले पाहिजे. त्याच्यानंतर हँड वॉशिंग विथ सोप आफ्टर डिफिकेशन अँड बिफोर फूड प्रिपरेशन. फूडच्या प्रिपरेशनच्या वेळेस त्यांना तुम्ही प्रिव्हेंट करू शकतात अशा टाईपच्या इन्फेक्शनचा ट्रान्सफरला. वॉशिंग अँड कुकिंग व्हेजिटेबल्स, अवॉइड रॉ किंवा अनपील्ड प्रोड्यूस इन द एंडेमिक एरियाज. ज्या एरियाजमध्ये हा डिसीज खूप जास्त प्रिव्हॅलंट आहे किंवा जास्त पद्धतीने बघितलं जातं, तिथे तुम्ही काय करू शकता, वॉशिंग करणं गरजेचं आहे. आणि कुकिंग व्हेजिटेबल्सच्या वेळेस ते व्हेजिटेबल्स पहिले धुणं गरजेचं आहे. हेल्थ एज्युकेशन अँड प्रमोशन ऑफ पर्सनल हायजीन. ओके, पर्सनल हायजीन बद्दल लोकांना नॉलेज देणं, स्कूल्समध्ये याच्याबद्दल अवेअरनेसच्या प्रोग्राम्स रन आउट करणं, विलेजेसमध्ये जे इन्फॉर्मेशन देणं. ओके, ट्रीटमेंट ऑफ सीज पॅसर्स म्हणजे जे असिम्टमॅटिक आहे, ज्यांच्यामध्ये सिम्टम्स दिसत नाहीये पण त्यांच्यामध्ये हा सीज पास होतोय, ओके, त्यांची ट्रीटमेंट करणं. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. प्रोफायलॅक्सिस मध्ये तुम्ही स्टडी करता की कशा पद्धतीने एखादा डिसीज कमी केला जाऊ शकतो. याच्यामध्ये जे ट्रीटमेंट बघितलं, ट्रीटमेंटमध्ये जे काही ते मेडिकेशन्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे. एखादी अशी कोणती वॅक्सिन डेव्हलप नाहीये की जी स्पेसिफिक त्याच याच्यासाठी असेल, त्या डिसीजसाठी असेल. ओके, इथपर्यंत ठीक आहे. जिआरडीएसिस, याच्यानंतर तुम्ही जिआरडीएसिस स्टडी करणार आहे. पहिला होता ॲमिबियासिस अँड देन जिआरडीएसिस. मी याचं एक इंट्रोडक्शन देते. आपण जो याचा अर्धा पाठ असेल तो उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करू शकतो. पण जिआरडीएसिस हा पण एक डिसेंट्रीज कॉज करणार आहे, पण हे कॉमन स्मॉल इंटेस्टाइन पॅरासिटिक इन्फेक्शन आहे. ओके, जिआरडीएसिस इज कॉमन small intestinal parasitic infection caused by Giardia intestinalis. ओके, याचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम बघा. आणि हा जो ऑर्गॅनिझम आहे इथे बघा, याला फ्लॅजेला असतो. तर फ्लॅजेला कशासाठी असतो? येस, फ्लॅजेला इज फॉर व्हॉट? बॅक्टेरियामध्ये जो आपण फ्लॅजेला स्टडी केलाय तो कशासाठी असणार आहे? येस, सुप्रिया, शुभांगी, श्रवस्ती, रजनी. मुवमेंट, येस, गुड. जे काही मोटिलिटी आहे किंवा मुवमेंट आहे त्याच्यासाठी हा फ्लॅजेला इम्पॉर्टंट आहे. तर हा जो स्ट्रक्चर आहे तो जिआरडीआचा आहे. याच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतात जे मुवमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. हे सकज असते त्यांचं. हा वेंट्रिकल सरफेस आहे आणि जर साईड व्ह्यूने बघितलं तुम्ही त्यांचं स्ट्रक्चर असं प्रेझेंट असतं. आणि हे जे आहे त्यांचं हे आहे न्यूक्लियस आहे. ओके, साईडवेजने तुम्ही बघू शकता की न्यूक्लियस अशा पद्धतीने दिसणार आहे. आणि यांचा ट्रोफोझॉइड्स आहेत आणि हा असणार आहे ॲब्डॉमिनल सरफेस. फ्लॅजेलेटेड हा प्रोटोझोन आहे. ओके, परत हा प्रोटोझोनल डिसीज आहे. ओके, जिआरडीएसिस, अमिबियासिस आर द प्रोटोझोनल डिसीजेस. अशा सिंपल क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला एक्झामिनर कन्फ्यूज करू शकतो की इज अ व्हायरल डिसीज, जिआरडीएसिस इज अ व्हायरल डिसीज किंवा अमिबियासिस इज अ व्हायरल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज.
पण तुम्हाला ऍटलीस्ट हे बेसिक्स क्लिअर पाहिजे. इट्स अ प्रोटोझोनल डिसीज. ओके, तर याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या इंटेस्टिनल इन्फेक्शन होतात. याच्यामध्ये 200 to 300 मिलियन पीपलला याचं इन्फेक्शन होत आहे एव्हरी इयर. हायेस्ट प्रिव्हॅलन्स इन डेव्हलपिंग कंट्रीज. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये याचा जास्त प्रिव्हॅलन्स असतो. लीडिंग कॉज ऑफ नॉन बॅक्टेरियल डायरिया. जे काही नॉन बॅक्टेरियल डायरिया आहेत त्याचा हा मेन इम्पॉर्टंट कॉज आहे जिआरडियासिस. जिआरडिया इंटेस्टॅनलिस याच्यामुळे होणारे हा डायरिया. नॉन बॅक्टेरियल म्हणजे बॅक्टेरियल नाही, हा प्रोटोझोनल आहे. अँड ट्रॅव्हलर्स डायरिया. जे काही ट्रॅव्हल करणारे लोक असतात त्यांच्यामध्ये जो डायरिया होतो, ट्रॅव्हलर्स डायरियामध्ये कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणता असतो, जर असं म्हणजे असं प्रश्न आला तर तुम्हाला माहिती पाहिजे जिआरडिया इंटेस्टॅनलिस. द ऑर्गॅनिझम एक्झिस्ट ॲज ट्रोफोझॉइड. आता ट्रोफोझॉइड म्हणून एक्झिस्ट करतोय. जे हे स्ट्रक्चर आहे हे ट्रोफोझॉइडचं आहे. म्हणजे कसं असणार आहे, पियर शेप्ड आहे. पियर शेप्ड ट्रोफोझॉइड्स मध्ये बाय न्यूक्लिएट. एक न्यूक्लियस असेल तर युनिन्यूक्लिएट म्हणतात त्याला. 2 न्यूक्लियस असतील तर बाय न्यूक्लिएट. 3 ट्राय, 4ला क्वाड्रा न्यूक्लिएट. ओके, क्वाड्रा न्यूक्लिएट तुम्ही आताच एमिबियासिस मध्ये बघितलंय. ओके, हे कसं असणार आहे, बाय न्यूक्लिएट असणार आहे आणि 4 पेअर्स ऑफ फ्लॅजेल याच्यामध्ये प्रेझेंट असतात. दॅट अटॅच टू डिओडेनल, जेजुनल, इपिथेलियम अँड सिस्ट. बघायचंय आपले जे इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर आहे, डिओडेनम, जेजुनम हे तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट्स असतात. हे जर स्टमक असेल, आज जो इंटेस्टाईनचा पार्ट असणार आहे, पहिलाच काय असतो, डिओडेनम. ओके, फर्स्ट पार्ट इज डिओडेनम, त्याच्यानंतर प्रेझेंट असणार आहे जेजुनम. याच्या इपिथेलियम मेम्ब्रेन्सला हा इन्फेक्शन कॉज करतं. इन्फेक्शन कॉजेस माल ॲब्झॉर्प्शन. माल ॲब्झॉर्प्शन म्हणजे कमी प्रमाणात काहीतरी ॲब्झॉर्प्शन होत आहे. आणि कशाचं ॲब्झॉर्प्शन कमी होणार आहे बॉडीमध्ये, फॅट्सचं. आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स. फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणत्या कोणत्या आहेत माहिती आहे का तुम्हाला? येस, कोणत्या आहेत फॅट सोल्युबल विटॅमिन्स? जर हा पॅरासाइट तिथे प्रेझेंट आहे त्याच्यामुळे फॅटचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं आणि त्याच्याच बरोबर फॅट सोल्युबल जे विटॅमिन्स आहेत त्यांची पण कमतरता जाणवते. म्हणजे ॲब्झॉर्प्शनच होत नाही त्याचं. मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत. आणि याच्यामुळे काय होत आहे, स्टेटोरिया आणि ग्रोथ रिटार्डेशन इन चिल्ड्रन्स. चिल्ड्रन्सची जी ग्रोथ आहे ती इथे प्रॉपर होत नाही. तर या टाईपच्या गोष्टी जिआरडिया मध्ये बघितल्या जातात. तो ट्रोफोझॉइड्स आहे, त्याच्यामध्ये पियर शेप असतो तो. ओके, पियर शेप म्हणजे असं. पियर म्हणजे जे काय आपलं पेरू असतो, पेरूचा शेप अशा पियरचा शेप. त्याच्यामध्ये सिम्पटम्स बघा, 1 to 3 वीक्स साठी पोस्ट एक्सपोजर नंतर होतं हे. ॲक्यूट इन्फेक्शन मध्ये सडन ऑनसेट वॉटरी किंवा फोल स्मेल याच्यामध्ये जनरेट होणार आहे. 4D डायरिया, स्ट्रॅटोरिया म्हणतात त्याला, आणि नो ब्लड और म्युकस. आता ब्लड आणि म्युकस तिथे होत होते कारण की त्याच्यामध्ये काय होत होतं, फ्लॅश शेप इंटेस्टिनल मध्ये त्यांचं अल्सर्स फॉर्मेशन होतं आणि ते अल्सर जर फॉर्म झाले तर ब्लड रिलीज केले जातात. ओके, त्याच्यामुळे ते बघितलं जाणार. नॉशिया, अनोरेक्झिया, एपिगॅस्ट्रिक, कॅम्पी ॲब्डॉमिनल पेन, वेट लॉस, फटिग हे सगळे सिम्पटम्स इथे बघितले जाणार. आणि सब ॲक्यूट क्रोनिक मध्ये काय, पर्सिस्टंट और रिकरंट डायरिया, माल ॲब्झॉर्प्शन सिंड्रोम होतो यांच्यामध्ये, आणि फेल्युअर टू थ्रायव्हिंग चिल्ड्रन्स. लॅक्टेज डेफिशियन्सी किंवा सेकंडरी टू म्युकोझल डॅमेज लिडिंग टू लॅक्टोज इंटॉलरन्स. आता यांच्यामध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स डेव्हलप होणार आहे. एक्स्ट्रा इंटेस्टिनल किंवा युटिकॅरिया, कॉलग्रिटिस रेअर कंडिशन्स मध्ये बघितले जातात. आणि नो इन्व्हेसिव्ह सिम्पटमॅटिक स्प्रेड. असिम्पटमॅटिक कॅरियर्स पण याच्यामध्ये 50% असतात ज्यांच्यामध्ये सिम्पटम्स डेव्हलप होत नाही. ओके, त्यानंतर तुम्ही बघणारे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स. तर या पुढचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करूयात.
इथे बघा जे काही स्टुडंट सांगताय फॅट सोल्युबल व्हायटमिन्स कोणते असणार आहेत, ए डी ई के. गुड. जे तुम्ही ऐकलं असेल कोणी काही जण सॅचेमध्ये घेतात विटॅमिन डी. ओके, बघितलं असेल कोणी, किंवा ब्लूबीटचं जे विटॅमिन डीचं हे आहे पावडर असते, ते पण डॉक्टर काय सांगतात तुम्हाला मिल्कमध्ये घ्यायचंय, पाण्यामध्ये नाही घ्यायचं. का बरं की पाण्यामध्ये फॅट तर नसणार आहे, तर पहिला सोल्युबल झाला पाहिजे जो विटॅमिन डी तुम्ही घेणार आहे, इनटेक करतात विथ द हेल्प ऑफ पावडर्स. तर त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं मिल्क सॅम्पल घ्यावं लागतं आणि मिल्कमध्ये विटॅमिन डी तुम्ही ऍड करता, त्याच्यामध्ये सोल्युबल करायचं आणि मग तुम्हाला ते इनटेक करायचं. म्हणजे का बरं, कारण की ते फॅट सोल्युबल असतं. ए डी ई के हे सर्व कसे आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. ओके, तर या पुढचा पाठ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू. ओके, टाइम टेबल शेअर केला जाईल. जो तुमचा व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे किंवा व्हॉट्सॲपचं चॅनल आहे इंदुना अकॅडमीचं, त्याच्यावरती तुम्ही जॉईन करून त्या याच्यामध्ये बघू शकता की कोणता टाइम टेबल आहे.